हॅलो फ्रेंड्स नमस्कार. आज आपण स्टॅटिस्टिक्समधलं पुढचं युनिट पाहणार, युनिट 4 इंडेक्स नंबर. इन दिस युनिट द कंटेंट्स आर इंट्रोडक्शन, प्रॉब्लेम्स इन कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर्स, construction of index numbers, test of adequacy of index numbers, other indexes, cost of living index or consumers price index numbers, use of index number and limitations of index number, as well as we evaluate some examples problems based on the how to analyze or how to find out the index numbers. So first, introduction. We have already studied measures of central tendency or averages. Averages means reduces data to a single value, also they are useful for comparison of two series of data. Averages are calculated only for when data are homogeneous, that is of the same type. Suppose we are given two series of the prices of the commodities for 2 years. Here we cannot compare the cost of living for the 2 years by comparing the simple averages. For this purpose we need a special type of averages called as a index number. Okay, so here या ठिकाणी पहा की आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा ॲव्हरेजेसमध्ये काही ॲव्हरेजेस पाहिलेले आहेत, टाइप्स ऑफ ॲव्हरेजेस लाईक अरिथमेटिक मीन, मेडियन, मोड, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन. हे वेगवेगळे मेजर्स आपण पाहिले आहेत टू फाइंड आउट ए सिंगल व्हॅल्यू फ्रॉम द डेटा. आणि सिंगल व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते, काय डिफाईन करते? इट इज रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू अँड इट इज युजफुल फॉर द कम्पॅरिझन ऑफ टू डेटाज. परंतु यावेळेला डेटा हा कसा पाहिजे? होमोजेनियस डेटा पाहिजे. पण ज्यावेळेला होमोजेनियस डेटा नसेल, हेट्रोजेनियस डेटा असेल, त्यावेळेला काही स्पेशल टाईपचे ॲव्हरेजेस आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतात आणि त्यालाच इंडेक्स नंबर्स असं म्हटलं जातं. दीज आर द स्पेशल टाईप ऑफ द ॲव्हरेजेस. ज्याप्रमाणे समजा दोन सेरीज आहेत आणि टू सेरीज ऑफ द प्राइसेस ऑफ कमोडिटीज ऑफ 2 इयर्स, 2 वर्षाच्या 2 सेरीजच्या प्राइसेसचा डेटा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला असा डेटा सिंपल ॲव्हरेजनं कम्पेअर करणं शक्य होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इंडेक्स नंबरच्या सहाय्याने आपण तो डेटा कम्पेअर करू शकतो आणि म्हणून इंडेक्स नंबर हे शिकणं किंवा इंडेक्स नंबर काढणं हे खूप महत्त्वाचं पडतं. इंडेक्स नंबर्स वेर डेव्हलप्ड टू स्टडी द इफेक्ट ऑफ चेंज इन प्राइसेस ऑन द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. इंडेक्स नंबर्स आर द बॅरोमीटर टू मेजर द चेंजेस इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. डेफिनेशन काय पहा, डेफिनेशन ऑफ इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर्स आर defined as a special averages designed to measure the change in the level of phenomenon in relation to time, locality, etc. Index number is a single number. It indicates the change in the phenomena with respect to time. Index number are expressed in percentage, but percentage symbol is not used. For example, when we say that the cost of living index is 120 in 2015 as compared to 2014, it means that there is a 20% rise in the cost of living in 2015. Index number हे स्पेशल टाईपचे इंडेक्स नंबर्स आहेत विच मेजर द चेंज इन द लेवल ऑफ फिनॉमिनॉन इन रिलेशन टू टाइम अँड लोकॅलिटी. वेळेनुसार आणि त्या कमोडिटीवर इफेक्ट करणाऱ्या घटकाच्या अनुसारानं जे इंडेक्स नंबर्स किंवा जे नंबर डिफाईन केले जातात त्याला इंडेक्स नंबर्स असं म्हटलं जातं. हे एक सिंगल नंबर आहे, सिंगल व्हॅल्यू आहे. इट इंडिकेट द चेंजेस इन फिनॉमिना विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे इंडेक्स नंबर हे साधारण पर्सेंटेजमध्ये डिफाईन केलं जातं, परंतु ते पर्सेंटेज हे सिम्बॉल लावलं जात नाही. जसं उदाहरणार्थ 2015 साली 120 इंडेक्स नंबर होता किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इज 120 ॲज कम्पेअर टू 2014. इट मीन्स दॅट 20% आर इन्क्रीजेस. म्हणजे बेस इयरला आपण 100 जर गृहीत धरलं तर 20% त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतो. काय पर्पज आहेत इंडेक्स नंबरचे? द पर्पज ऑफ इंडेक्स नंबर्स. ॲज इंडेक्स नंबर इज नोन ॲज एन इकॉनॉमिक बॅरोमीटर, वी मस्ट हॅव टू फिक्स द पर्पज ऑफ इंडेक्स नंबर. सिलेक्शन ऑफ कमोडिटीज. कमोडिटीमध्ये वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांचा सिलेक्शन कसं करायचं. द नेचर ऑफ कमोडिटीज टू बी इन्क्लुडेड in the construction of index number depends upon the purpose, that is what we are trying to measure.
Commodities are to be included must be according to task, habits, customs, etc. of the concerned class. While selection of commodity following points should be considered, commodities must be relevant, commodities must be representative, commodities must be stable in a quality. म्हणजे कमॉडिटीचं सिलेक्शन करताना या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कमॉडिटीज म्हणजेच वेगवेगळ्या वस्तू त्या रिलेटेड असतील. म्हणजे एखाद्या कुटुंबाचा मासिक खर्च किंवा वार्षिक खर्च जर आपल्याला काढायचा तर तो खर्च डिवाइड केलेला आहे. एज्युकेशनवरचा असेल, क्लोथ्सवरचा असेल, मेडिकलवरचा असेल, एज्युकेशन फीज असेल, अशा वेगवेगळ्या घटकामध्ये तो खर्च हा डिवाइड केला, त्याला कमॉडिटीज असं म्हटलं जातं. आता ही कमॉडिटीज काय? कमॉडिटी मस्ट बी रिलेवंट, कमॉडिटीज मस्ट बी रिप्रेझेंटेटिव्ह अँड कमॉडिटीज मस्ट बी स्टेबल इन क्वालिटी. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कलेक्शन ऑफ प्राइसेस ऑफ सिलेक्टेड कमॉडिटीज. त्या ज्या सिलेक्ट केलेल्या कमॉडिटीज आहेत त्याचे प्राइसेसचं कलेक्शन करणं. इट इज नॉट पॉसिबल टू कलेक्ट prices of selected commodities from all places and from all shops. Therefore, it is recommended to select a random sample of representative places and shops which are known for trading that particular commodities. Selection of base year, the year with respect to which the comparison is to be made, it is denoted by suffix 0. The index number for the base year is always taken as 100. The selected base year should be normal year, free from abnormality like war, inflation, depression. It should not be distinct in the past. म्हणजे बेस इयर जे म्हणजे ज्या इयरशी कंपॅरिझन करायचं आहे त्या इयरला आपण बेस इयर म्हणतो आणि बेस इयर हा 0 या सफिक्सनं दाखवला जातो. बेस इयरचा जो इंडेक्स नंबर आहे तो 100 हा गृहीत धरायचा आणि त्याला कम्पेअर करायचं. आपलं जे करंट इयर आहे, ज्या इयरचं इंडेक्स नंबर करायचं आहे ते म्हणजे करंट इयर आणि ज्या वर्षाशी कंपॅरिझन करायचं आहे ते म्हणजे बेस इयर. बेस इयर साधारणतः नॉर्मल इयर असलं पाहिजे. म्हणजे अगदी सहजपणे ते म्हणजे बेस नॉर्मल इयर असलं पाहिजे. म्हणजेच काय की एखाद्या वर्षी महागाई खूप वाढलेली आहे किंवा अचानक काही संकट आलेले आहेत आणि त्या संकट म्हणजे वॉर असेल, इन्फ्लेक्शन असेल, म्हणजे काय म्हणतो आपण मंदीचा काळ असेल, तेजीचा काळ असेल असं किंवा युद्धाची परिस्थिती असेल, दुष्काळाची परिस्थिती असेल, अशा काळातलं ते वर्ष शक्यतो घेऊ नये. कारण त्या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करणं थोडंसं अवघड जातं. त्यामुळं ते इयर हे कसं असलं पाहिजे, नॉर्मल असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं ते ज्या इयरशी कंपॅरिझन करायचं आहे ते वर्ष खूप मागचं नको आहे. म्हणजे करंट इयर आणि बेस इयर, पास्ट इयर याच्यामधलं अंतर हे कमी असावं. सिलेक्शन ऑफ ॲन ॲव्हरेज. आता इंडेक्स नंबर आपण काय म्हणतो, इंडेक्स नंबर आर द स्पेशल टाईप ऑफ द ॲव्हरेजेस. पण जे ॲव्हरेज काढत असताना ते ॲव्हरेज आपण याच्या अगोदर बरेचसे ॲव्हरेजेस आपण पाहिलेले किंवा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीचे टाईप्स आपण पाहिलेले आहेत. कोणकोणते आहेत? मीन, मेडियन, मोड, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, असे वेगवेगळे ॲव्हरेज आहे. मग त्यातील कोणत्या ॲव्हरेजांच्या सहाय्याने आपल्याला इंडेक्स नंबर काढणं हे चांगल्या पद्धतीनं किंवा योग्य पद्धत आपल्याला त्याला म्हणता येईल. इंडेक्स नंबर्स आर स्पेशलाइज्ड ॲव्हरेजेस. Thus, method for calculating average is to be selected for constructing index numbers. An average can be calculated by applying arithmetic mean, median, geometric mean, harmonic mean. Mode never used. Mode वापरलं जात नाही. Median and harmonic mean are rarely used because of their limitations. म्हणजे मोड वापरणं शक्य नाही. मीडियन आणि हार्मोनिक मीन ही त्याच्या लिमिटेशन्समुळं आपणाला ते योग्य प्रकारचे ॲव्हरेजेस आहेत असं म्हणता येत नाही इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि मग राहिला अरिथमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन. हे अरिथमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीनच्या सहाय्याने जर इंडेक्स नंबर काढले तर ते चांगल्या पद्धतीचे किंवा खात्रीशीर असे इंडेक्स नंबर्स आपल्याला मिळू शकतात. त्यातल्या त्यात जॉमेट्रिक मीन इज अ बेस्ट मेथड. Geometric mean is the best average to compute the index number. So arithmetic mean and geometric mean is most appropriate average for constructing the index numbers. So in index number there are some terminologies and notations are used. Base year, the year selected for the comparison, that is the year with representative with comparison are to be made. It is denoted by suffix 0. Current year, the for which comparison are required, it is denoted by suffix 1. म्हणजे बेस इयरला सफिक्स 0 वापरायचा आणि करंट इयरला सफिक्स 1 वापरायचा. जसं की आपण खाली आता काही नोटेशन्स पाहणार आहोत.
P0, price of P is used for price, Q is used for quantity, P is used for price, Q is used for quantity, V is used for value. आणि मग त्याच्यात ते abbreviation, that is P, and 0 is used for base year. So P0, what is the meaning of P0? P0 means price of commodity in the base year. P1, price of commodity in the current year. One is used for this, one suffix is used for current year. Q0, again quantity of commodity in the base year. Q1, quantity of the commodities in the current year. P01, now here see that here P01, base year as well as current year suffix are here. So P01 means price of index number for the current year with respect to base year. So for calculating the index number, this notation is used in the formula P01, price of the index number for a current year with respect to base year. P10, price of the number of the base year with respect to current year. Q01, quantity index number for the current year with respect to base year, as well as Q10, quantity of index number for the base year with respect to current year. इथं 10 वाचू नका, 10 असं रीड करा, 0110 या पद्धतीनं. V01, value of index number for the current year with respect to base year, and W, this is used for the weight assigned to a commodity according to its relevant importance in the group. I, this symbol is used for simple index number or price relative is given by I is equal to price relative is equal to P1 divided by P0 into 100. So these are the some terminologies and notations which are we used in the constructing the index number. So on the next lecture we see how what are the methods of constructing the index number. So we stop here. Thank you.